कुठे अडकलाय काय याच्यात झालं झालं अडकलंय ना. नमस्कार मित्रांनो, आता आपण कोपरोलीमध्ये आहोत आणि धनंजय पांडुरंग म्हात्रे त्यांच्या घराजवळ साप आहे अशी आपल्याला माहिती त्यांच्या मुलांनी दिली. आता आपण इथे बघतोय हा नेट ट्रॅप झालेला पायथन अजगर साप, इंडियन रॉक पायथन, ज्याला शेड्यूल स्पेसिसमध्ये गणलं जातं. खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे याला. तर असा जीव तुम्हाला, असा नाही कोणताही जीव, साप किंवा काही दिसलं तुम्हाला तर त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका. वाचवण्यासाठी पुढे या, कारण वाचवणारे खूप आहेत आणि मारणारे कमी आहेत. तर जेवढं वाचवू तेवढं चांगलं आहे. आता आपण याला इथून रेस्क्यू करून सुरक्षित अधिवासात रिलीज करायचं आहे. सध्या पाऊस चालू होत आहे, छोटे छोटे जीव अंड्यातून बाहेर पडतात. तर रात्री अपरात्री बाहेर पडताना पायामध्ये चप्पल आणि हातामध्ये बॅटरी असल्याशिवाय बाहेर पडू नका, कारण रात्री हे जीव बाहेर पडतात. कदाचित जर तुमच्या पायाखाली आला तर तो सर्पदंश नक्की करेल. आपण याला जाळ्यात अडकला, याला सोडवून सुरक्षित अधिवासात रिलीज करू. शांतरा बारीक आहे बारीक आहे. थांब जरा. अडकलाय तो त्याच्यामुळे छोटा आहे, छोटा आहे, लहान आहे. आणि पण माझं काम पाहिजे नाही, काय नाही काम झालं. त्यांना तुम्ही समजून घेतलेत ना, तर उलट वाचवण्याचा प्रयत्न करा. लक्षात आलं? ते येऊ का ना माझा. हा पूर्णतः बिनविषारी साप आहे, ठीक आहे. जर बाईट झाला, चावला, मरणाचा धोका नाहीये, ठीक आहे. पण याला विशेष प्राधान्य दिलंय आपल्या सरकारने. याला आपण बाळगू शकत नाही, याला उंदीर वगैरे खाते ना, याची तस्करी करू शकत नाही. त्याच्यानंतर जर दिसला तर जवळच्या सर्पमित्रांना फोन करा. हेच एक आपलं धारिष्ट आहे. आपण शिवरायांच्या काळातली माणसं आहोत, ठीक आहे. व्हिडिओ चालू आहे ना अण्णा, आपल्यावरती त्यांचे संस्कार लाभलेले आहेत. तर न मारता वाचवलेलं कधीही चांगलं. लक्षात आलं? याचं नाव अजगर, इंग्रजीमध्ये इंडियन रॉक पायथन, आणि पूर्णतः बिनविषारी आहे. लोक मोठा आहे म्हणून घाबरतात, पण घाबरण्यासारखं काही नाही. याच्यासारखे अनेक, आता हा बिनविषारी साप आहे बरोबर. विषारी साप पण आपल्या परिसरात येऊ शकतात आता पावसाळ्यात. कशासाठी? म्हणजे ही जी कोरडी जागा आहे ना, कोरडी जागा आहे ना, तिथे उंदीर बसलेले असतात आणि या उंदरांना खाण्यासाठी साप येतो घराजवळ. लक्षात आलं? जर असं काय वाटलं तर नक्की फोन करा आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा. ओके, त्याला आता आपण बॅग इन करूया. इथे 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 बॅग ठेवूया. डोंगरांची आलं तरी घाटन मांजर वगैरे खाऊ शकते ना, गिलू शकते ना. त्याच्या या जबड्यापेक्षा तिप्पट खाऊ शकतो. मांजर कोंबडी, कोंबड्या 4-4, 5-5 खायची.
खूप मोठा होईल हा.